नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. डांबर गोळीवरती कधी तुम्ही हार्पिक टाकून बघितलं आहे का? हार्पिकचा आणि डांबर गोळीचा एवढा जबरदस्त असा रिझल्ट येतो की तुम्हाला मी रिझल्ट सुद्धा दाखवणार आहे. आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने झुरळं अगदी फिरत असतात. रात्री लाईट बंद केली की अगदी त्यांची जत्राच भरत असते. आता हे सगळ्यांच्या घरी समस्या आहे आणि ज्यांच्या किचनमध्ये ट्रॉली असतील त्यांना तर खूपच जास्त याचा त्रास असेल. अशा पद्धतीने जिकडे तिकडे ना ते नुसते फिरत असतात. रिझल्ट तुमच्या समोर आहे. अशा पद्धतीने ते तुम्हाला रोज रात्री मरलेले दिसतील. आता झुरळांची संख्या फार मोठी असते. आपण हा घरगुती उपाय बनवत आहोत. त्यामुळे तुम्हाला बाहेरचं केमिकल आणायची गरज नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे आभार मानता येतील. व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ना इकडे असं भांडं घ्यायचं जे तुम्ही किचनमध्ये यूज करत नाही आहात. असंच जेही यामध्ये आपण वापरणार आहोत तेच भांडं असलं पाहिजे. तर अशीच प्लेट आहे मी जी किचनमध्ये यूज करत नाही. तर इकडे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. तुम्ही गव्हाचं पीठ, बेसन, मैदा किंवा मग तुम्ही जसं की बाजरीचं पीठ असेल, कोणतंही पीठ इकडे घेऊ शकता. तर मी इकडे 3 मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे, कोणतंही तुम्ही घेणार असाल, तर त्याच्या अर्ध आपल्याला घ्यायचं आहे बोरिक पावडर. बोरिक पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात इझिली भेटून जाईल किंवा प्रोडक्ट टॅग केलेले आहे, तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक डांबर गोळी आणि अशा पद्धतीने कागदचा वापर करून आपण डांबर गोळीची पावडर करून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही हवं तर 2 कापूरच्या वड्या सुद्धा घेऊ शकता, पण एकच डांबर गोळी खूप जबरदस्त असा रिझल्ट आणते. आणि आता आपल्याला ही पावडर यामध्ये टाकायची आहे. आता ह्या तिन्ही पावडर आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हार्पिक. लक्षात घ्या तुम्ही इकडे स्टीलची वगैरे प्लेट घेऊ नका आणि जर ती जुनी पुराणी असेल तर काही हरकत नाही, पण प्लास्टिकचंच घ्या कारण मग स्टीलचं वगैरे असेल तर हार्पिकमुळे त्याला काळे डाग पडू शकतात. त्यामुळे आधीच म्हटलं की जे किचनमध्ये तुम्ही वापरत नाहीत ना असं एखादं कोणतंही भांडं घ्या. आता व्यवस्थित मिक्स करायचा. आपल्याला यामध्ये ना इनो टाकायचा ना बेकिंग सोडा टाकायचा, काहीच टाकायचं नाही आहे. त्यामुळे आपण इकडे हार्पिक टाकलेलं आहे. आता यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला व्यवस्थित अशी याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. खरं तर तुम्ही याचे लाडू सुद्धा बनवून घेऊ शकता, पण आता उन्हाळा आहे. उन्हाळा म्हटलं की मग खूप लवकर जे आहे हे ड्राय होऊन जाईल आणि आपल्याला बघावा तसा रिझल्ट मिळणार नाही. म्हणून आपण ना याची पेस्ट करून घेतोय. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची घट्टसर अशी पेस्ट करायची. म्हणजे लाडू जर आपण बनवला तर ते 1 ते 2 दिवसच जातील या उन्हाळ्यामध्ये, तर आपल्याला ही पेस्ट हप्ताभर जाईल. घरामध्ये जर भरपूर असे झुरळ झाले असेल तर सगळ्यात प्रथम घर स्वच्छ करायचं आहे. तसंही आता गुढीपाडवा येत आहे त्यामुळे तुम्ही घराची साफसफाई करायला सुरुवात केलीच असेल. त्यामुळे काय करायचं, घराचा प्रत्येक कानाकोपरा साफ करायचा आणि सगळ्यात मेन कानाकोपऱ्यामध्ये बघायचं की झुरळांनी काही अड्डे वगैरे दिले आहेत का, ती सगळ्यात पहिले साफ करणं खूप गरजेचे आहे. अशा पद्धतीने बघा मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला कागद घेऊन त्याचे छोटे छोटे ना काप करून घ्यायचे आहेत. या कागदवरती खरं तर आपण लावणार आहोत. डायरेक्टली आपण लावलं तर काय होईल, फरशी घाण होईल. त्यामुळे आपण अशा पद्धतीने कागदचा वापर करत आहोत. टिश्यू पेपर वापरू नका, कागदच घ्या किंवा न्यूजपेपर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे. हे करत असताना तुम्हाला हा जो उपाय आहे हा हप्ताभरच चालेल. त्यानंतर तुम्हाला डबल हे बनवावं लागेल कारण हे पूर्ण ड्राय होऊन जाईल. तर अशा पद्धतीने कागदवरती आपल्याला हे टाकायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा आणि तुम्हाला जर ही प्लेट आणि हा चमचा आवडला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. तुम्ही अवश्य तिथून परचेस करू शकता. खूप कमी किमतीमध्ये आहे. तर अशा पद्धतीने सगळे जेवढे कागद तुमच्याकडे आहे, जेवढी पेस्ट बनवली सगळ्या कागदवरती टाकायचं आहे. आता झुरळ म्हटले तर ते आपल्या पूर्ण घरात होतात. बाथरूम सुद्धा ते सोडत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्या ठिकाणी बाथरूम असेल, हॉल, किचन सगळ्याच्या कानाकोपऱ्यात हे ठेवा. जर घरामध्ये लहान मुलं असेल तर सांभाळून तुम्हाला हे काम करायचं आहे. त्यांना दिसतं नाही अशा ठिकाणी ठेवा आणि कानाकोपऱ्यात ठेवा. तुम्हाला रात्रभर जेव्हा तुम्ही हे ठेवणार ना, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच्या बाजूला भरपूर झुरळ हे मेलेले दिसतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जे आपण पेस्ट कंट्रोल करतो ना, तर भरपूरच झुरळ झाले असेल तर नक्कीच पेस्ट कंट्रोल करून घ्या. पण जास्त झुरळ नसेल झाले तर तुम्ही एक वेळ अशा पद्धतीने घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अशा पद्धतीने झुरळ जे आहे ते रोज मेलेले दिसतील. खूप सारे झुरळ मेलेले दिसतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्ही हे बनवल्यानंतर तुम्हाला थोडाफार पण हेल्पफुल झाला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करायचा आहे. तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचं बिलकुल विसरू नका. धन्यवाद.